पहाटेचे 4:30 झाले तरी जिजू थांबतच नव्हते. शेवटी मीच त्यांना म्हणाले की जिजू, पहाटेचे 4:30 वाजलेत, आता तरी थांबा. पण त्यांनी काय ऐकलंच नाही. शेवटी त्यांनी अख्खी रात्र घुमवली. मी आणि माझी बहीण जुळे असल्यामुळे लहानपणापासूनच एकाच वर्गात शिकत होतो. माझं नाव हेमा आहे आणि तिचं सीमा. पहिल्यापासूनच आम्ही दोघींनी एकमेकींसोबत जास्त वेळ घालवल्यामुळे आम्ही बहिणींपेक्षा जास्त चांगल्या मैत्रिणी होतो. ती मला तिच्या सगळ्या गोष्टी सांगायची आणि मी तिला माझ्या सगळ्या गोष्टी सांगायचे. वर्गात पण फार अशा आमच्या मैत्रिणी नव्हत्याच, काही मोजक्याच. आम्ही दोघी दिसायला पण अगदीच सारख्या आहोत. फरक फक्त एवढाच की माझ्या हनुवटीवर एक तीळ आहे. बाकी आम्ही दोघी ड्रेस साड्या एकसारख्याच वापरायचो. कोणत्या कार्यक्रमात आम्ही एकसारख्या साड्या नेसून गेलो तर लोक फक्त आमच्याकडेच बघायचे. खूप वेळा तर मी आणि सीमामधला फरक लोकांना कळतच नव्हता. हां, जे जवळचे आहेत ते आम्हाला बरोबर ओळखायचे आणि काही जण तर माझ्या हनुवटीवरच्या तिळावरून मला ओळखायचे. एवढं आमच्या दोघींमध्ये साम्य होतं. फरक फक्त एवढाच होता की सीमाला जेवण बनवायला खूप आवडायचं आणि मला खायला आवडायचं. तिला गायला आवडायचं आणि मला नाचायला. मग कधी सुट्टीचा दिवस असला की घरात आमचं तेवढंच चालू असायचं. सीमा नवीन नवीन पदार्थ बनवायची आणि मी ते पदार्थ टेस्ट करायची आणि मग कधी ती गाणं गायची आणि मी ती गाण्यावर डान्स करायची. हे झालं निवांत दिवसाचं. पण बाकी दिवशी मात्र आम्ही दोघी पण जास्त तर वेळ अभ्यासातच असायचो आणि तशा आम्ही शाळेत हुशार पण होतो. असंच सगळं चालू होतं. मग 10वी आली. 10वीत पण दोघींनी चांगला अभ्यास केला आणि चांगल्या मार्कने पास पण झालो. पुढं जाऊन 12वीत पण तसंच. 12वी नंतर मात्र आम्ही दोघींनी पण हॉटेल मॅनेजमेंटला ॲडमिशन घेतलं. सीमा तर आधीपासूनच त्यातली आवड होतीच आणि तिच्यासोबत राहून राहून मला पण त्यात रस निर्माण झाला. शिवाय आम्हा दोघींना पण पहिल्यापासूनच एकमेकींची सवय होतीच. त्यामुळे असं वेगळ्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन कोणाचंच मन लागलं नसतं. त्यामुळे आम्ही एकाच ठिकाणी ॲडमिशन घेतलं. त्यानंतर तिथं आमच्या नवीन नवीन मैत्रिणी झाल्या, नवीन मित्र झाले आणि त्यांच्यासोबत मज्जा मस्ती करत शिकण्यात चांगलीच मजा येऊ लागली होती. त्यात सीमा तर सगळ्या कॉलेजमध्ये फेमस झाली होती, कारण तिच्या हाताला वेगळीच चव होती. सगळेच तिचे कौतुक करायचे. त्यामुळे ती सुद्धा खूप खुश होती आणि मी पण. तिच्या बाबतीत काय चांगलं झालं तर मला खूप भारी वाटायचं. पण माझ्यासारखीच अजून पण व्यक्ती होती जी सीमाच्या छोट्या छोट्या गोष्टीचं आनंद शोधायची. ती व्यक्ती म्हणजे अभय. अभय आमच्याच वर्गात शिकायचा. अभय स्वभावाला खूप शांत होता. तो कधीच कोणासोबत जास्त बोलत नसायचा. त्याला सीमा खूप आवडायची, पण तो कधीच ते बोलला नाही. पण मला मात्र हे जाणवायला लागलं होतं. सीमा पण हळूहळू जाणवायला लागलं की अभय तिच्याकडे सारखा बघतोय. तिनं मला लगेच ते सांगितलं. मी सीमाला म्हटलं की मला आधीपासूनच माहिती होतं की अभय तुझ्याकडे बघत आहे म्हणून. मग सीमा म्हणाली की आता काय करायचं, त्याला सांगूया का की माझ्याकडे बघू नको म्हणून. सीमाच्या बोलण्यात मला अभयबद्दल तिरस्कार काय दिसला नाही, उलट प्रेमच दिसलं. त्यामुळे तिच्या मनातलं अभयबद्दलचं प्रेम ओळखायला मी तिला म्हटलं की आपण असं करू की अभय तुझ्याकडे बघतोय हे सरांना पण सांगूयात आणि घरात पण सांगूयात, म्हणजे त्याला चांगलीच अद्दल घडेल. मी असं म्हटल्यावर सीमा लगेच म्हणाली, असं नको, उगाच त्याला त्रास कशाला द्यायचा. सीमा असं म्हटल्यावर मी म्हणाले की तुझी अभयसाठीची काळजी मला समजते. तर ती काहीच बोलली नाही. पण हळूहळू काही दिवस गेल्यावर तिनं अभयबद्दल तिच्या मनात असलेली जागा मला सांगितली. पण आता प्रॉब्लेम असा होता की बोलणार कोण, कारण अभय एवढा शांत होता की तो स्वतःहून बोलायला येईल असं काही मला वाटत नव्हतं. आणि आपण त्याला बोलायला जावं तर तिथं मुलींच्या ॲटिट्यूडला कमीपणा आल्यासारखं वाटतंय. त्यामुळे आता तो स्वतःहून कधी बोलतोय याची वाट बघण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. असेच काही दिवस गेले आणि अशातच अभयचा एक मित्र होता रोहित. तो बोलायला बिनधास्त होता आणि अभयकडून त्याला समजलं की सीमा त्याला आवडते, पण बोलायचं कसं याची त्याला भीती वाटते. रोहितला हे समजल्यावर त्याने एक प्लॅनिंग केलं. त्याने स्वतःच सीमाला एक चिठ्ठी लिहिली
आणि त्या चिठ्ठी सीमाच्या बॅगमध्ये ठेवली. आणि सेम तशीच चिठ्ठी सीमानं लिहिली आहे अशी चिठ्ठी लिहून ती अभयच्या बॅगमध्ये ठेवली. तर त्या दोन्ही पण चिठ्ठीत असं लिहिलं होतं की मला तुला भेटायचं आहे, कॉलेज सुटल्यावर समोरच्या पार्कमध्ये ये. चिठ्ठी वाचून दोघे पण खुश झाले. सीमाने मला चिठ्ठी दाखवली. मग कॉलेज सुटल्यावर सीमासोबत मी त्या पार्कमध्ये गेले. तर तिथं अभय होता. मग मी जरा बाजूलाच थांबले आणि सीमा अभयजवळ गेली. तिकडे मागून रोहित ही सगळी मजा बघत होता. मग या दोघांनी बोलायला सुरुवात केली आणि बोलता बोलता दोघांना समजलं की ही चिठ्ठी दुसऱ्याच कुणीतरी ठेवली आहे. एवढ्यात रोहित पुढं आला आणि म्हणाला की चिठ्ठ्या कोणी ठेवल्या, भेटायला कोणी कोणाला बोलवतं हे महत्त्वाचं नाही. तुमचं भेटणं आणि तुमच्यात बोलणं होणं महत्त्वाचं आहे. आणि आता ती वेळ आहे तर आपापल्या मनातलं एकमेकांशी स्पष्ट बोला. असं बोलून रोहित परत बाजूला गेला. मग या दोघांनी बोलायला सुरुवात केली आणि थोड्या वेळात तर हसत हसत एकमेकांना टाळी देत ते दोघेही बोलत होते. मी अभयला पहिल्यांदा एवढं बोलताना आणि मन मोकळेपणाने हसताना बघितलं होतं. आणि सीमा पण आज मनापासून हसत होती. हे बघून मला खूप भारी वाटायला लागलं होतं. त्यानंतर मग त्या दोघांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या आणि तेव्हा जे भेटायचे तेव्हा सीमासोबत मी आणि अभयसोबत रोहित यायचा. त्यामुळे हळूहळू रोहित आणि माझ्यात सुद्धा आता चांगलीच मैत्री झाली होती. या सगळ्यात 2 वर्ष निघून गेली हे समजलंच नाही आणि बघता बघता आमच्या हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पण पूर्ण झाला होता. आता जॉबसाठी सगळ्यांना बाहेर पडायला लागणार होतं. तेव्हा मग सीमा आणि अभयनं ठरवलं की आता आपल्या नात्याबद्दल घरी सांगून टाकायचं. हीच ती योग्य वेळ आहे, कारण आता आपल्याला जॉब पण लागलेले आहेत. शिवाय आता आपलं लग्नाचं वयसुद्धा झालं आहे. त्या दोघांनी मग आपापल्या घरी सांगितलं. त्यानंतर मग आमच्या घरचे आणि अभयच्या घरचे या दोघांच्या लग्नाच्या बोलणीसाठी एकमेकांना भेटले आणि त्यांच्या बैठकीत असं ठरलं की सीमा आणि अभयचा आता साखरपुडा करून घ्यायचा आणि मग दोघांना पण जॉबसाठी बाहेर पाठवायचं आणि मग 1 वर्षानं दोघांचं लग्न करायचं. घरच्यांचं बोलणं या दोघांना पण पटलं. त्यानंतर मग सीमा आणि मी एका प्रायव्हेट शिपवर कामाला लागलो, कारण जॉबसाठी आमच्या दोघींची आधीच कंडिशन होती की आम्हाला काम एकाच ठिकाणी भेटावं आणि एका प्रायव्हेट शिपवर एकाच ठिकाणी काम भेटल्यामुळे आम्ही लगेच होकार दिला. अभयला तर USA मधल्या एका हॉटेलमध्ये जॉब लागला होता. एकटा रोहित मात्र अजून कॉलेजमध्येच होता, कारण सगळ्या कॉलेजमध्ये नापास होणारा रोहित एकटाच होता. खरं तर रोहित क्रिकेट खूप भारी खेळायचा आणि त्याला क्रिकेटमध्ये आवड पण होती. पण घरच्यांच्या इच्छेसाठी त्यानं हॉटेल मॅनेजमेंटला ॲडमिशन घेतलं होतं. त्यानंतर मग पुढचे वर्ष आम्ही सगळे मित्र वेगवेगळे झालो. अभय USला, आम्ही दोघी शिपवर आणि रोहित तिथंच कॉलेजमध्येच होता. पण आम्ही सगळे कॉलवर एकमेकांच्या संपर्कात होतोच. सीमा आणि अभय तर जॉबची वेळ सोडली की एकसारखी कॉलवरच असायची. मग मला जॉबची वेळ सोडली की खूप कंटाळा यायचा, कारण सीमा तर अभयसोबत बोलत बसायची, मग माझ्यासोबत बोलायला कोणीच नसायचं. मग मी रोहित रोज कॉल करायला लागले आणि आमच्यातलं बोलणं वाढत गेलं. मैत्री तर आमच्यात होतीच, पण हळूहळू त्याचं रूपांतर प्रेमात व्हायला लागलं होतं. आता जवळपास वर्षे उलटून गेली होती आणि इकडे घरच्यांनी सीमा आणि अभयच्या लग्नाची तारीख काढली होती. तारखेच्या 15 दिवस आम्ही सगळे गावाला आलो. आम्ही आलोय म्हटल्यावर रोहित थांबतोय थोडीच, तो सुद्धा आला. जवळपास 1 वर्षानंतर सगळ्यांना भेटून खूप भारी वाटत होतं. त्यानंतर आम्ही चौघांनीच 2 दिवसाच्या ट्रिपचं प्लॅनिंग केलं. घरचे म्हणत होते की लग्न जवळ आलं आहे, तुम्ही बाहेर जाऊ नका, पण आम्ही काय ऐकलं नाही. मग आम्ही सगळे कोकणात 2 दिवसाच्या ट्रिपसाठी फिरायला गेलो, ते पण 2 व्हीलरवरून. सीमा अभयच्या गाडीवर होती आणि मी रोहितच्या. त्या 2 दिवसात आम्ही खूप धमाल केली, खूप मस्ती केली, मन मोकळेपणाने जगून घेतलं. खरं तर ते 2 दिवस माझ्या आयुष्यातले सगळ्यात बेस्ट दिवस होते आणि तेव्हापासूनच मी अभयला जीजू जीजू बोलून चिडवायला लागले होते. त्यानंतर घरात तर सगळी लग्नाची गडबड सुरू झाली आणि बघता बघता लग्नाचा दिवस पण आला आणि त्या दिवशी रोहितच्या घरचे पण लग्नाला आले होते. तेव्हा रोहितने मला त्यांना भेटवलं आणि सांगितलं की आम्ही आमची मैत्री पुढं नेण्याचा विचार करतोय.
त्याच्या घरचे म्हणाले की आधी तू पास तर हो. ते असं बोलल्यावर रोहित शांत झाला. मग मीच त्याच्या घरच्यांना म्हणाले की तो ह्या वर्षी नक्की पास होईल, नका काळजी करू. बघता बघता लग्न झालं. लग्न झाल्यावर सीमासोबत कलवरी म्हणून मी गेले होते आणि पुढचे 4 दिवस तर देवदर्शनामध्येच गेले. आणि त्याच्यानंतर एक दिवस रात्री जिजूंच्या घरातले सगळे, जिजू म्हणजेच अभय, आता लग्न झाल्यामुळे मी त्याला जिजूच म्हणत होते, तर जिजूंच्या घरातले सगळे, सीमा आणि मी, आम्ही सगळे त्यांना बंगल्यांच्या बाहेर जेवण करून गप्पा मारत बसलो होतो. थंडीचे दिवस होते, त्यामुळे शेकोटी पण पेटवली होती आणि बघता बघता आम्ही गाण्यांच्या भेंड्या खेळायला सुरुवात केली. आणि वेळ कसा जायला लागला याचं कोणालाच भान राहिलं नाही. त्या दिवशी मी जिजूंचं एक वेगळंच रूप बघितलं होतं. कारण एरवी न बोलणारे आणि शांत शांत असणारे जिजू आज एवढे बोलत होते आणि किस्से सांगत होते की मी विचारातच पडले. आणि या सगळ्या गप्पांमध्ये जवळजवळ पहाटेचे 4:30 वाजले. आता मात्र सगळ्यांना डोळ्यावर पूर्णपणे झोप आली होती, पण जिजूंचे किस्से काय संपतच नव्हते. शेवटी मीच त्यांना म्हणाले की जिजू, पहाटेचे 4:30 वाजलेत, आता तरी थांबा. पण त्यांनी काय ते ऐकलंच नाही. शेवटी त्यांनी आमची अख्खी रात्र घुमवलीच. काहींची तर तिथंच झोप लागली होती. शेवटी जेव्हा जिजूंना झोप आली तेव्हा तेच म्हणाले की आता झोपाय यायला लागले, जास्त वेळ बसायला नको, आता आत जाऊन झोपूयात. पण तोवर जवळपास पहाटेचे 6 वाजत आले होते. त्यानंतर आम्ही सगळे दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत झोपूनच राहिलो. पुढचे 2-3 दिवस तिथंच राहिले आणि मग पुन्हा घरी आले. आणि काही दिवसांनी सुट्टी संपणार होती. तोपर्यंत जिजूंनी मला आणि सीमाला पण USA मध्येच जॉब बघितला होता. मग आम्ही सगळेच USA ला गेलो. बघता बघता रोहित पण शेवटी इकडे पास झाला होता. आता आमच्या दोघांच्या लग्नासाठी पुढची मोठी सुट्टी काढायची वेळ आली होती.